आणि परभणीतून एक महत्त्वाची बातमी आहे। परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी देवसंस्था इथं सभागृहाचं छत कोसळून अनेक जण जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। बांधकाम सुरू असतानाच ही घटना घडल्याची माहिती मिळते आणि मदत कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। मानवत तालुक्यातल्या यशवाडी देवसंस्था इथल्या सभागृहाचं छत कोसळून काहींचा मृत्यू झाल्याचं कळतंय। नजीर खान आपल्यासोबत आहेत। नजीर, नेमकी कधी घटना घडली आहे आणि काय अधिक माहिती मिळाली आहे? सागर, काही वेळापूर्वी ही घटना खरं तर घडलेली आहे। परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये सभागृहाचं बांधकाम सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि पिल्लर आणि छत कोसळल्याची काम चालू असताना छत कोसळल्याची माहिती आहे। त्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी जखमी झालेले आहे, भाविक, तर काहींचा मृत्यू देखील झाल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या आपल्याला मिळालेली आहे। सध्या बचाव कार्याचे काम सुरू आहे। प्रशासन मोठ्या प्रमाणावर परभणी येथून देवस्थान या ठिकाणी दाखल होत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे। जेसीबीच्या माध्यमातून जे काही मलबा आहे त्याच्यातून नागरिक जे खाली दबलेले आहेत त्यांना काढण्याचे काम सध्या सुरू आहे। मात्र मोठी घटना घडलेली आहे, दुःखद घटना खरं तर देवस्थानचा जो परिसर आहे त्या ठिकाणी घडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक सुद्धा या ठिकाणी पाहायची गर्दी करतात आहेत। त्यामुळे बचाव कार्याला उशीर होतोय। मात्र प्रशासन आता तत्पर झालेलं आहे आणि देवस्थान या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। बचाव कार्य सुरू आहे। सागर, नक्कीच नजीर, ही जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामध्ये मंदिराचं बांधकाम सुरू होतं, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परंच्या लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही मजूर देखील इथे होते का? आणि तरी देखील म्हणजे एकीकडे बांधकाम सुरू असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथं येत होते का? नेमकं काय घडलेलं आहे? आतापर्यंत आकडेवारी जी हाती आली ती काय सांगते? सागर, प्राथमिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर परभणी येथून मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्स वगैरे आहेत देवस्थानकडे, यशवाडी देवस्थानकडे दाखल होत आहेत। सध्या मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी होते, भाविक होते, मजूर सुद्धा होते असल्याची माहिती आपल्याला कळते। बांधकाम सातत्यानं, मोठा देवस्थान आहे त्यामुळे बांधकाम सुरू होता आणि त्या प्रकारे छत कोसळल्याची प्राथमिक माहिती तरी आपल्याला मिळत आहे आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे। नक्कीच नजीर, तुम्ही आपल्यासोबत राहाच। ही दृश्य आपण पाहतो आहोत परभणीतल्या यशवाडीमध्ये हे देवस्थान आहे आणि या देवस्थानचं बांधकाम सुरू होतं त्याचवेळी हा छत कोसळला। हे दृश्य देखील समोर आलेली आहेत कशा प्रकारे ही दुर्घटना घडलेली आहे। छत कोसळून या छताखाली काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे। छताचे खांब उभे असल्याचं दिसतंय, मात्र ज्या परंच्या उभ्या करण्यात आलेल्या होत्या लाकडी, या ठिकाणी सर्व यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं छत कोसळलं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। नजीर, एक एक दृश्य समोर येत आहेत, ही दृश्य भयानक आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे मदत कार्यामध्ये लागलेले आहेत, मात्र हे सगळे परंच्या ज्या बांधण्यात आलेल्या होत्या त्यामुळे मोठा अडसर या बचाव कार्यामध्ये पाहायला मिळतोय। नक्की सागर, खरं तर अद्याप हे म्हणणं घाई असणार आहे, मात्र मृतांचा आकडा देखील या ठिकाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्या अर्थी प्रशासन पूर्ण जोमानं तयारीला लागलेला आहे त्या अर्थी मृतांचा आकडा त्या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे। मात्र प्राथमिक या क्षणी आपण नेमकं मृतांचा आकडा सांगू शकत नाहीत। मात्र बांधकाम त्या ठिकाणी चालू होतं आणि मोठा छत कोसळला अशी माहिती सध्या तरी आपल्याला कळते। जसं जसं अजून माहिती येईल तसंच आपण प्रेक्षकांना आपल्या माहिती देऊच। मात्र तुर्तास बचाव कार्य पूर्ण जोरात सुरू प्रशासनाने केल्याचं आपल्याला दिसून येते। नजीर, प्रशासनाकडून अर्थात तहसीलदार किंवा संबंधित यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली आहे का? आणि नागरिक तर मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्यात लागल्याचं आपल्याला दिसतंय, मात्र प्रशासकीय पातळीवरून पोलीस, अँब्युलन्स, त्याचबरोबर तहसीलदार किंवा संबंधित कर्मचारी, यंत्रणा या ठिकाणी पोहोचल्यात का? सागर, नक्कीच जिल्हाधिकारी स्वतः एकूणच या पूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे। प्रशासनाला त्यांनी सूचना केलेल्या आहे, यंत्रणा पूर्ण कामाला लागलेली आहे। सध्या रुग्णांचा जीव वाचवणे, जे गंभीर स्वरूपात घायल आहेत त्यांचा जीव वाचवण्यामध्ये प्राथमिक काम करत आहे प्रशासन। अँब्युलन्स आणि डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी रवाना झालेली आहे। प्रशासकीय अधिकारी ही मोठी या ठिकाणी धावपळ आहे। मात्र नेमकं गोंधळ एवढा आहे की स्पष्टता त्यामध्ये मुळे येत नाही की नेमकं किती लोक त्यामध्ये अडकलेले आहे। प्रशासन सध्या तरी बचाव कार्य करत आहे आणि मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्स वगैरे त्या देवस्थानमध्ये दाखल झालेले आहेत। नक्कीच नजीर, तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेत राहू। या घटनेकडे, या दुर्घटनेकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत, मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य सुरू आहे। या देवस्थानच्या छताचं काम सुरू होतं आणि हे छत कोसळून ही मोठी दुर्घटना घडलेली आहे।
पालकमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मेघनाताई, आपलं स्वागत. अत्यंत मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. अख्खं छत कोसळलं, यामध्ये काही जण जखमी तर काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? नाही, मी थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचतच आहे आणि यशवाडी हे आमचं जागरूक देवस्थान आहे. आजूबाजूच्या सर्व 3-4 जिल्ह्यातून दर शनिवारी लाखोंच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येतात आणि हे म्हणजे कालच हा छत टाकला गेला होता आणि 10 ते 12 लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि बाकी आतमध्ये आणखीन किती आहे त्याचा अंदाज येत नाहीये. पण यंत्रणा सगळी पोहोचत आहे. कलेक्टर पोहोचत आहे, SP पोहोचत आहे, क्रेन्स पोहोचलेल्या आहेत, अँब्युलन्स तिथे येऊन बऱ्याच लोकांना घेऊन गेलेली आहे आणि आमचे काही सहकारी सुद्धा त्या घटनास्थळी आहेत. पण दुर्दैवी घटना आहे, पण यंत्रणा सगळीच त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मेघनाताई, आपल्यापर्यंत म्हणजे संबंधित त्या जागेवरून जिथं दुर्घटना घडली आहे तिथून जसे तुमचे कार्यकर्ते तिथे आहेत असं तुम्ही सांगता आहात, त्यांचे फोन आलेत का आणि त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे जखमींसंदर्भात आणि मृतांसंदर्भात? जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर निर्वळ त्या ठिकाणी आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉल सुद्धा केलेला आहे आणि अर्धा तास झाला आम्ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली. पण ते जरा जाण्या येण्याला रस्ता पण कंजेस्टेड आहे आणि एवढी गर्दी असते की लोक कसेही 2 व्हीलर पार्क करतात. त्यामुळे थोड्याशा गाड्यांना म्हणजे अँब्युलन्स असतील बचाव कार्य करण्यासाठी थोडी अडचण येत आहे, कारण की संख्या पण खूप म्हणजे भाविक पण खूप मोठ्या संख्येने येतात आणि बांधकाम पण चालू असल्यामुळे थोडंसं वेळ लागतोय. पण आपण प्रयत्न करूयात लवकरात लवकर सगळ्यांना आपण हॉस्पिटलाइज करूया आणि ट्रीटमेंट चालू करूया. नक्कीच मेघनाताई, आमच्याशी संवाद साधल्यात त्याबद्दल धन्यवाद. तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. यशवाडी देवस्थान हे मोठं देवस्थान मानवत तालुक्यामध्ये, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल होत असतात अशी माहिती मेघना बोर्डीकर यांनी दिलेली आहे. या दुर्घटनेकडे आपलं लक्ष असणारच आहे, मात्र वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. जॉइंट पेन के लिए डॉक्टर ऑर्थो ऑयल के अमेजिंग रिजल्ट सबको पता है, पर क्या आपको पता है कि पुराने और ज्यादा बिगड़े दर्द के लिए डॉक्टर ऑर्थो ऑयल के साथ साथ डॉक्टर ऑर्थो कैप्सूल्स को भी रेगुलर यूज करना चाहिए. ये कोई टेम्पररी पेन किलर नहीं, आयुर्वेदिक औषधि है. युवक अध्यक्ष पदापासून सुरू झालेल्या पक्षनिष्ठ प्रवासाला मिळाला नवा मान. माननीय दिलीप खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक जिल्हाध्यक्षपदी सार्थ निवड. शुभेच्छुक प्रसाद सोनवणे. भारत हे जगातील सर्वात मोठ्या युवा शक्तीचं घर आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये सरकारचं लक्ष केवळ रोजगार देण्यावरच नाही, तर तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यावर राहिलंय. योजनांमुळे नोकरी मागणारा तरुण नोकरी देणारा झाला असं मला वाटतं. यामुळे उद्योगातही वाढ झाली, लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. फक्त रोजगार न देता एक आत्मनिर्भर त्याला एक स्वतः रोजगार द्यायचं काम केलं आहे, त्याला एक एंटरप्रेनर बनवायचं काम केलेलं आहे. गेल्या 12 वर्षात तरुणांच्या क्षमतांना वाव देऊन त्यांना राष्ट्र निर्माणात सक्रियपणे सहभागी करून घेण्यावर भर दिला गेला. आता एक भक्कम आधार तयार झाला. अनेक असे युवकांसाठी, महिलांसाठी अनेक अशा संकल्पना आणि योजना त्यांनी ज्या मोदीजींच्या काळात चालू झालेल्या आहेत. आता यापुढे जाऊन असं भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट आहे जिथे भारताचा तरुण जगाला नवीन दिशा आणि समाधान देईल. The style was more popular then. आता आवाज like doing a Salman Khan was very difficult. मी धर्मेंद्र धरला. मैंने तुझसे कितनी बार कहा है ऐसा करोगे तो फिर वैसा होगा. आता याला बोलता बोलता जर थोडा नॉर्मल केला तर तुला कदाचित सलमान खान मिळेल. बिग बॉस चाहते हैं कि आप हे जे एक म्हणतात ना ते बिकॉज ही वर्शिप्स धर्मेंद्र. सलमान आयडलाइजेस धर्मेंद्र लॉट. मॅडम, सगळी मुलं किती खुश आहेत. सगळ्यांचे खाऊचे डबे सेम टू सेम कसे? ही परिवार चहाच्या समर ऑफरची कमाल आहे. म्हणजे 250 ग्रॅम परिवार चहा सोबत खाऊचा डब्बा फ्री आहे. या सगळ्यांनी समर ऑफरचा लाभ घेतलाय. तुम्ही कधी घेणार? हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. नमस्कार, मी हेमाली मोहिते. NDTV मराठीवर बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत. नवे अपडेट्स पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर हेडलाईन्सवर.
डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल एंड कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष, पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता, ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी हायकोर्टात दाद मागणार, ओमराजे निंबाळकरांची माहिती, शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून घेणार, ओमराजेंचं स्पष्टीकरण। सगळे आरोपी निर्दोष, मग आरोपी कोण? ओमराजे निंबाळकरांचा मृत्यू तत्कालीन गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव होता, ओमराजेंचा आरोप। आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाविरोधात सीबीआय दाद मागणार, फडणवीस शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर अमित शहांचे सीबीआयला निर्देश। कोर्टाच्या निकालाविरोधात ओमराजे निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांची धाराशिव बंदची हाक, लोकांना वेठीस धरू नका, शहर गाव बंद करू नका, ओमराजेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। कोल्हापूरमधल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदेंना फोन, अमित शहांना फोन आल्याचं दाखवून शिंदेंची बाजूला जात फोनवर चर्चा। आधी शिंदेंचं नाव घेताना गट म्हणावं लागायचं, पण आता शिवसेना एकच राहिली, अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या सेनेवर निशाणा। डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे मैदानात, फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा, उद्या ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांना नोटीस, 24 तासांच्या आत खुलासा न केल्यास सदस्यत्व सोडल्याचं गृहीत धरलं जाणार। महाराष्ट्रावर दुष्काळ परिस्थिती आणि इथं खासदार फोडतायत, सत्ता टिकवण्यासाठी कोट्यवधी फेकून फोडाफोडी सुरू, ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंची सडकून टीका। जैन मुनींकडून राजकारण करण्याचा प्रयत्न, पांढऱ्या पट्ट्यांवरून अस्तित्व दाखवताय का? धर्माचं काम करा, नको त्या भानगडीत पडू नका, राज ठाकरेंचा इशारा। बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आत्ताच्या क्षणाची, ती परभणीमधून। परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी देवस्थान इथं सभागृहाचं छत कोसळलंय, अनेक जण जखमी आहेत, काहींचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळतेय। बांधकाम सुरू असताना ही घटना घडलेली आहे। याबाबत आपण स्थानिक आमदार राजेश विडेकर यांच्याशी बोलूया। राजेशजी, आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे? आपण तिथं घटनास्थळी गेलेला आहात का? नमस्कार, मी या स्पॉटवरच आहे, या ठिकाणीच आहे। इथं मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू चालू आहे, अनेक गावकरी आणि इथं आलेले भक्त सगळे मदत करत आहेत। आतापर्यंत 21 लोकांना बाहेर काढलेले आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। आणखी 6 ते 7 लोक त्याच्या खाली दबल्याची माहिती कळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रेस्क्यू आहे। थोडी अडचण आहे, मोठ्याल्या शिव्या असल्यामुळे ते काय उचलत नाही, क्रेनच्या सहाय्यानं ते उचलण्याचा प्रयत्न होत आहे। एक 6 ते 7 लोक अद्यापमध्ये अडकल्याची माहिती आम्ही स्वतः प्रत्यक्षात आहे। एक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये सगळं त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल, आम्ही कळवू तुम्हाला। नेमकी हे छत कसं कोसळलं, काय याबद्दल तुमच्यापर्यंत काय माहिती? हे आपला एक राजस्थानी कामगारांच्या माध्यमातून इथं एक चांगलं सुरीव काम चालू होतं सभा मंडपाचं। मंदिराच्या कळस आणि मंदिराच्या कळसाच्या समोर ते काम चालू होतं। तिथं काही माकडं आहेत, ते खेळत होते, त्यांच्या साह्यानं ती दोरी आणि बल्ली ते पडल्याचं त्या ठिकाणी प्रथमदर्शनी सांगतात आणि त्यामुळे हे पूर्ण शिळा एकमेकावर पडले आणि ते पूर्ण छत दबला आणि दबल्यामुळे हे जिथं भाविक जे काही दर्शनाला आलेले होते ते त्याच्या खाली दबल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी स्वतः प्रत्यक्षात त्या स्पॉटवर आहे। पण एक तरी शंका अशी आहे, जर हे बांधकाम सुरू होतं तर एवढ्या मोठ्या संख्येनं भाविकांना तिथं परवानगी का दिली, काही याबद्दल काही माहिती? कसं आहे, आमच्या परभणी जिल्ह्यातील आणि या परिसरातील सगळ्यात जागृत मारुतीचं देवस्थान आहे। जवळपास दर शनिवारी 25,000 ते 40-50,000 पर्यंत भाविक तिथं दर्शनासाठी येत असतात आणि मागच्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी हे प्रथा चालू आहे। पण हे बांधकाम आता संस्थांना हाती घेतलेलं आहे आणि संस्थांच्या माध्यमातून हे बांधकाम चालू होतं।
हो, पण तरी तोच प्रश्न उपस्थित होतो की बांधकाम सुरू असताना देवस्थाननं जरा भाविकांच्या संख्येवर मर्यादा ठेवायला नको होती का? बांधकाम पूर्ण झालेलं होतं, वर शिळा पूर्ण रचलेल्या होत्या, पूर्ण त्याची कॉलम वगैरे पूर्ण तयार होते. आता तिथं समोर मूर्ती असल्यामुळे लोक त्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आतापर्यंत जात आहेत, म्हणजे आजपर्यंत त्या ठिकाणी जात होते. परंतु काय आता हे नेमकं दुर्दैवी घटना कशी घडली त्या आता हे पूर्ण रेस्क्यू संपल्याच्या नंतर समजेल की नेमकं काय झालंय. या संदर्भात आपण सरकारला काही सांगणार आहात? निश्चित स्वरूपामध्ये एकदा ही पूर्ण माहिती मी घेईल आता थोड्या वेळामध्ये, आणि नंतर मी वरिष्ठांशी आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील यांच्याशी चर्चा करेल आणि त्यानंतर मी त्यांना ही पूर्ण माहिती देईल. धन्यवाद राजेशजी. NDTV मराठीकडे ही सगळी सविस्तर माहिती दिल्याबद्दल, सविस्तर चर्चा केल्याबद्दल. मंदिराचं बांधकाम सुरू असतानाच हे छत कोसळलेलं आहे. परभणीतील यशवाडी देवस्थानच्या सभागृहाचं छत कोसळलं आणि यात 6 ते 7 जण दबले गेल्याची माहिती आता स्थानिक आमदार राजेश विटेकर यांनी दिलेली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. इकडचं हे जागृत देवस्थान असल्यानं आणि आज शनिवार असल्यानं इथं मोठी गर्दी जमली होती. मात्र बांधकाम सुरू असताना किंवा बांधकाम पूर्ण झालेलं नसताना इथं ही दुर्घटना घडलेली आहे. दरम्यान याच दुर्घटनेबाबत मेघना बोर्डीकर मंत्री यांच्याशी NDTV मराठीनं याबाबत बातचीत केली. त्यांनी काय माहिती दिली, काय म्हणाले ते पाहूया. मी थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचतच आहे आणि यशवाडी हे आमचं जागरूक देवस्थान आहे. आजूबाजूच्या सर्व 3-4 जिल्ह्यातून दर शनिवारी लाखोंच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येतात आणि हे म्हणजे कालच हा छत टाकला गेला होता आणि 10 ते 12 लोकांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि बाकी आतमध्ये आणखीन किती आहे त्याचा अंदाज येत नाहीये. पण यंत्रणा सगळी पोहोचत आहे. कलेक्टर पोहोचत आहे, SP पोहोचत आहे, क्रेन्स पोहोचलेल्या आहेत, अँब्युलन्स तिथे येऊन बऱ्याच लोकांना घेऊन गेलेली आहे आणि आमचे काही सहकारी सुद्धा त्या घटनास्थळी आहेत. पण दुर्दैवी घटना आहे, पण यंत्रणा सगळीच त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मेघनाताई, आपल्यापर्यंत म्हणजे संबंधित त्या जागेवरून जिथं दुर्घटना घडली आहे तिथून जसे तुमचे कार्यकर्ते तिथे आहेत असं तुम्ही सांगता आहात, त्यांचे फोन आलेत का आणि त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे जखमींसंदर्भात आणि मृतांसंदर्भात? जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर निर्वळ त्या ठिकाणी आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉल सुद्धा केलेला आहे आणि अर्धा तास झाला आम्ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली. पण ते जरा जाण्या येण्याला रस्ता पण कंजेस्टेड आहे आणि एवढी गर्दी असते की लोक कसेही 2 व्हीलर पार्क करतात. त्यामुळे थोड्याशा गाड्यांना म्हणजे अँब्युलन्स असतील बचाव कार्य करण्यासाठी थोडी अडचण येत आहे, कारण की संख्या पण खूप म्हणजे भाविक पण खूप मोठ्या संख्येने येतात आणि बांधकाम पण चालू असल्यामुळे थोडंसं वेळ लागतोय. पण आपण प्रयत्न करूयात लवकरात लवकर सगळ्यांना आपण हॉस्पिटलाइज करूया आणि ट्रीटमेंट चालू करूया.